सध्या महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. दोन जातीमध्ये जाणीवपूर्वक संघर्ष निर्माण करणारा हा प्रश्न जातींच्या हातात कोलीत देऊन शासनकर्ते पाहत बसलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला अनुसूचित जातीचा परीघ भेदण्याचं काम, अनुसूचित जाती प्रवर्गामधील 59 जातींना एकत्रित करून त्यांची संघटित शक्ती ही इथल्या व्यवस्थेला हादरे देणार, हे ज्यावेळी निश्चित झालं त्यावेळी या जातींना फोडण्याचं एक नवं मनुवादी षडयंत्र पुढं आलेलं आहे. आणि म्हणून अशा वेळी या दोन जातींनी पिढ्यानपिढ्यांना भोगावं असं वैमनस्य निर्माण होता कामा नये. या जातींनी सुज्ञपणे या वर्गीकरणाच्या संदर्भात अभ्यासपूर्ण भूमिका ऐकली पाहिजे, मांडली पाहिजे. देशाच्या जनगणनेनुसार जातनिहाय जनगणना जी चालू आहे 2006ची, त्या जनगणनेमध्ये प्रत्येक जातीची आकडेवारी स्पष्टपणे पुढे येणार आहे. आणि ही आकडेवारी ज्यावेळी समोर येईल त्यावेळी कोणत्या जातीचा किती फायदा आहे, किती तोटा आहे, याचा स्टॅटिस्टिकली अभ्यास करून आपल्या जातीचं म्हणणं मांडलं पाहिजे. स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडामध्ये आरक्षणामुळं ज्या सुधारणा झाल्या, ज्यांनी लाभ घेतला ते निश्चितच महाराणी बौद्ध जादा आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूलमंत्राप्रमाणे शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मूलमंत्र घेऊन संघर्ष केलेल्या या जातीनं गावातली गावकी सोडली, गावातली वतनदारी सोडली आणि शिक्षणाची कास धरली. गावगाड्यातला जातीचा परीघ तोडला, शहराकडे धाव घेतली. म्हणून त्यांची प्रचंड मोठी प्रगती झालेली आहे. आणि या प्रगतीचा हेवा वाटून त्यांच्याशी शिक्षणात प्रगती करावी, त्यांच्याबरोबर नोकरीमध्ये स्पर्धा करावी, स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांच्याबरोबर उतरावं, ही अवस्था आहे. पण जातीवाद्यांचं आव्हान तोडण्यासाठी मात्र आपण एकत्र राहिलं पाहिजे. उपवर्गीकरणाची मातंग समाजाची जी मागणी आग्रही आहे त्याचा विचार होणं आवश्यक आहे. पण कोणत्याही पद्धतीची तांत्रिक माहिती पुढं नसताना केवळ जातीय अहंभाव म्हणून मागणी करणं अतिशय गैर आणि पुढच्या पिढ्यांना बाधक अशा पद्धतीचं आहे. म्हणून लवकरच आम्ही महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या अभ्यासू परिपूर्ण अशा पद्धतीची माहिती असलेले कायदेशीर कायदेपंडित, प्राध्यापक, डॉक्टर यांना एकत्रित बोलावून यासाठी एक महापरिषद मे महिन्याच्या 25 तारखेला कोल्हापूरच्या शाहू आरक्षण भूमीमध्ये आयोजित करत आहोत.